नमस्कार मंडळी, मी आहे ओंकार आणि मी आपला स्वागत करीत आहे AIDS पॉडकास्ट खेळाडूंचा गजर, जिथे आपले विद्यार्थी फक्त अभ्यासातच नव्हे तर खेळातही प्रावीण्य प्राप्त केले आहेत. तर आज आपल्यासोबत आहे एक असा खेळाडू ज्याने 6 खेळामध्ये यश हासिल केलं आहे. तर मी स्वागत करीत आहे मिस्टर गणेश कचरे. तर गुड मॉर्निंग गणेश. गुड मॉर्निंग. तर गणेश, आपल्या मित्रांना सांगशील का तुला कुठल्या कुठल्या खेळामध्ये यश प्राप्त झालं आहे? तर मला जुडो मध्ये गोल्ड मेडल, रेसलिंग मध्ये सिल्वर मेडल हो आणि कबड्डी मध्ये मी थर्ड आलेलो, ब्रॉन्झ मेडल. हो व तसंच तू ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपला सिलेक्ट जरी क्वालिफाय बी झाला आहे. जुडोला जेव्हा गोल्ड मेडल आलं नंतर माझं भोपाळला मी सिलेक्ट झालो. तिथं माझे ऑल इंडियाचे मॅचेस होते. हो हो. तर गणेश, तू एवढे सारे खेळ खेळतोस, तर या सर्वांना मॅनेज आणि बॅलन्स करणं खूप अवघड असेल, तर तू कसं करतोस ते? तर तिन्ही चारही खेळ एकच टाइम होत नाहीत. हो. त्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा टाइम द्यावा लागतो. बरोबर. मी आता माझा रेसलिंग सुटला म्हणून मी जुडोकडे गेलो. हो. जुडो मध्ये जिंकलो. मग आता माझी जुडोची इथून जर्नी स्टार्ट आहे. तर गणेश, तू एवढे सारे खेळ खेळतोस, तर फिटनेस वगैरे काय सांगशील? तुझी डेली रुटीन, तुझे व्यायाम वगैरे सांगशील आपल्या मित्रांना? तर माझं पहिल्यापासून रुटीन म्हणजे व्यायाम मी रोजच करत होतो. हो. नंतर मी आता रेसलिंग बंद झाल्यापासून माझा व्यायाम पण बंद झाला. हो. नंतर आता जुडोच्या प्रॅक्टिस साठी मी व्यायाम डबल चालू केला. तर गणेश, तू एवढ्या सगळ्या स्पर्धामध्ये पार्टिसिपेशन केलं आहे, तर तुला कॉलेज आणि डिपार्टमेंट कडून काही मदत वगैरे मिळाली? तर माझे युनिव्हर्सिटीचे गेम हो. ऍट द टाइम म्हणजे शेड्यूल मध्ये झाले, पण नंतर जे ऑल इंडियाचे होते ना गेम, ते माझे आणि एक्झाम कोलॅब झाले. असे एकाच वेळेस झालते, एका आठवड्यामध्ये. मग त्या डिपार्टमेंटने मला म्हणजे कॉलेजने पण आणि डिपार्टमेंटने मला एका टाइमला ते दोन्ही आलते. मग ते रिशेड्यूल केले माझे एक्झाम. नंतर मी जेव्हा खेळून आलो तेव्हा माझे एक्झाम घेतले आणि माझा जायचा यायचा खर्च TAD म्हणून असं असतं एक, त्याच्यामार्फत मला जायचा यायचा खर्च सगळा कॉलेजने उचलला. ह्यामध्ये मला माझे CC विजय संगोळगी सर यांनी मदत केली. HOD डॉक्टर MB मिथुन पाटील सर यांनी मदत केली आणि प्रिन्सिपल सरांनी सगळे म्हणजे कॉलेजने मला फुल सपोर्ट केलाय. त्याशिवाय मी हे नॅशनल खेळू शकलो नसतो. बरोबर गणेश. तर गणेश, तू खेळताना तुला कधी काही असं अपयश वगैरे आला आहे का? तर अपयश तर येतच राहत असतं. अपयश यशाची पहिली पायरी आहे. नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात. एक कॉइन टॉस केला ना, बरोबर. एक कोणती तरी मग एक कोणतं तरी पडणार आहे. बरोबर. एक बाजू जिंकणार आहे, एक बाजू हारणार आहे. बरोबर. मग त्यामध्ये जे जिंकणारी बाजू आहे ती दरवेळेस जिंकत नसते. मग त्याला हारून हारून जिंकावं लागतंय. बरोबर. मी हे लक्षात ठेवून मी खेळात धरलो. तर गणेश, आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स याचा सिलेबस खूप वास्ट आणि इंटेन्स आहे. तर तू स्टुडंट लाईफ व तसेच स्पोर्ट्स लाईफ कसं मॅनेज करतोस? तर मला दिवसातून 1-2 तास भेटतात अभ्यासासाठी. हो. तरी पण माझ्या AIDS डिपार्टमेंटचा टीचिंगचा खूप छान आहे. त्यांनी कॉलेजमध्ये जे शिकवतात त्याच्यावरच मला समजून जातं. नंतर त्यांना जे नोट्स देतात ते रेफर केल्या पेपरच्या आधी तर मी क्लिअर करू शकतो. मला आता सध्या स्पोर्टवर करिअर करायचं आहे म्हणून माझं सगळं लक्ष तिकडे आहे. दॅट्स गुड गणेश, तू अभ्यासात देखील खूप हुशार आहेस. हा. तर गणेश, या खेळातील तुझा कोण रोल मॉडेल वगैरे आहेत का? तर रोल मॉडेल तर सगळ्यांनी ठेवलेले असतात, म्हणजे त्याशिवाय आपण ध्येय गाठू शकत नसतो. बरोबर. माझे ह्या खेळातील रोल मॉडेल म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा राजा हिटमॅन रोहित शर्मा. हो. कारण त्यांनी रिसेंटली वर्ल्ड कप मध्ये आपल्याला ट्रॉफी जिंकून आलेले. त्यांनी 4 फायनल्स मध्ये त्याने आपल्याला घेऊन गेला आणि नंतर त्यांनी आपल्याला त्यापैकी 2 फायनल जिंकून दिला. बरोबर. मग ते देशासाठी करू शकतो तर आपण का नाही, त्या हेतूने मी त्याला फॉलो करतो. तर गणेश, तू खेळामध्ये सांगितला पर्टिक्युलरली रेसलिंग या सेक्टर मध्ये कोण रोल मॉडेल? रेसलिंग मध्ये रिसेंटली आपलं कोण ऑलिम्पिक झालंय 2024, त्यामध्ये विनेश फोगाट. तिनं फायनल मध्ये ती जिंकून सुद्धा म्हणजे
जिंकली होती पण तिच्या काहीतरी 100 ग्रॅम वेट जास्त बदल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं. पण तर गणेश, रेसलिंग आणि जुडो या खेळामध्ये वेट मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे. तर तू हा मॅनेज कसं करतोस ओव्हरऑल? लाईक तू 79 आणि 82 या 2 लेवलमध्ये खेळलास ना? हा, मी रेसलिंग आहे ना ते 79 मध्ये खेळलो हो. आणि जुडो 81 मध्ये. ओके, माझं वेट आहे 75. बरोबर. मग ते मॅचेसच्या आधी मला 2 किलो वेट कमी करायचं होतं. मग मी व्यायाम वर्कआउट करून 1 किलो वेट कमी झालं पण 1 किलो झालं नाही. मग मी ओव्हर गटात खेळलो हो. आणि त्यामुळे जरा हे झालं पण जिंकलो. Thank you so much for joining us today and sharing your inspiring story. You have made our department proud, and we wish so many more victories ahead on the mat and the life. आपल्या व्ह्युअर्सला काही लास्ट मेसेज? यशाला गवसणी घालायची असेल तर या तळ्याकडच्या कॉलेजला ऍडमिशन घ्या.